आलीस? सर, तुम्ही अजून जागे कसे काय? तुम्ही अजून जागे का आहात? मी तुझी वाट बघत होतो. माझी का वाट बघत होतात पण तुम्ही? का बघत होतो म्हणजे? हा सांगा ना. हो हा, मला तुला विचारायचं होतं की आईंची तब्येत कशी आहे आता? हेच असणार, अजून काय असणार? अच्छा, नाही ठीक आहे ती आता. बरं चला, खूप उशीर झाला ना, झोपूया आपण. चला. अगं पण तू जेवलीस का? मग काय न जेवता झोपणार का? त्रास झाला म्हणजे तुला काही? सर, तुम्ही ओरडा पण हळू. असं स्वतःकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? आईंची काळजी घ्यायला तुला उभं राहायचंय ना. मग असं तू स्वतःच वेळेवर जेवली नाही तर कसं चालणार? तू तू एक काम कर, जेवून घे आधी. चल अहो सर, आता जेवून घे राणी, जेवून घे. चल 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 चल, लवकर, उशीर नको करूस. चल. बस इथे. अहो, तू बस इथे. सर पण मी जेवेन की नंतर, म्हणजे तुम्ही असं का? काही गरज नाही, तू इथे बस, मी जेवण आणतो. अहो सर, मी खाली बस, खाली बस. याची काय गरज होती? म्हणजे तुम्ही असं जेवण वाढून मी घेतलं असतं की. अगं मी माझ्या मैत्रिणीसाठी एवढं करू शकत नाही का? तसं नाही, पण जरा ऐक ना, नंतर बोल, जेवण गार होईल. खाऊन घ्या आधी. थँक्यू सर. सर, तुम्ही जेवलात का? हो, जेवलो ना मी. खरं सांगा. म्हणजे खाल्लं थोडं आईसाठी. हे चालतं का तुम्हाला? म्हणजे तुम्ही मला रागवताय आणि स्वतः काय करताय? हा, हो, तुम्ही पण जेवून घ्यायचं ना. आता तुम्ही माझ्यासाठी थांबलात हा, आणि स्वतःला ताट वाढून घेतलं नाही, मलाच दिलंय जेवण. मी पण रागवू शकते हा तुम्हाला. हे घ्या. जेवा आता, घ्या. हाय. तुला काही हवंय अजून? नाही नाही, नको मला. मी घेईन, मला लागलं तर. नाही नाही, मी आणतो ना, मी आणतो काहीतरी. थांब. अहो सर, नाही, तुम्ही बसा, मी घेईन. आता मी देतो ना तुला. काय प्रॉब्लेम आहे? पण मला नको, हे पुरेसं आहे, बास झालंय मला.
कशी आहे आईची तब्येत? बरी आहे आता. वाटेल लवकरच बरं वाटेल आईला तुझ्या. हो, मी तेच सांगत असतो तिला, ती उगाचच काळजी करत असते. साहजिक आहे ना रे, आई आहे तिची, काळजी तर वाटणारच. बरं, जेवण झालंय का? हो झालं. काय उद्याच्या ब्रेकफास्टची तयारी करायची होती ना, मदतीला आली असतीस तर बरं झालं असतं. हो मी येते ना मदतीला. आई, राणी थकली आहे ना खूप. उद्याच्या ब्रेकफास्टची तयारी उद्या करा ना. उद्या? आणि मग काय दुपारच्या जेवणालाही ब्रेकफास्टच देऊ का? अरे असं करून नाही चालत. काय रात्रीच तयारी करून ठेवली ना तर बरं पडतं. बरं ठीक आहे, मी करतो मदत तुला. तिला जेवू दे. नाही नाही मी करते ना, माझं झालंय. काही गरज नाहीये, शांतपणे जेव ना तू. मी करेन तिला हेल्प. नाही नाही मी मदत करते सर, तुम्ही जाऊन झोपा. मी का झोपू? तुझं जेवण होईपर्यंत थांबतो ना इथेच. हो झालंच आहे माझं जेवण, तुम्ही जाऊन झोपा, तुम्हाला उशीर होईल. पण सर जा इंद्रा, तुझ्या बायकोला काही हवं असेल तर मी आहे ना, मी वाढीन तिला. काळजी करू नकोस. ओके. माझ्या लेकाला कामाला लावतेस का? त्याला तुझ्यासाठी असं जेवण वाढायला लावतेस? ये, तुला तुझी लायकी दाखवते आता. मॅडम पण मी अहो, तुम्ही मॅडम. चल भांडी घास, आणि इथेच बाहेर घासायची. स्वतः महाराणी सारखी खातेस ना, आणि माझ्या लेकाला तुला वाढायला सांगतेस. आता ही सगळी भांडी घासायची, हीच लायकी आहे तुझी. नाही विसरली असशील ना तर आठवेल आता. आणि हो, एकूण एक भांड व्यवस्थित घासलं गेलं पाहिजे. जरा जरी खरकट दिसलं ना मला तरी ही सगळी भांडी तुला पुन्हा घासायला लावीन. की रात्र इथेच गेली ना तरी चालेल. कुठे राहिली? अजून काही येत नाहीये.
मीच जाऊन बघू का? एवढा वेळ झाला काय करत होतीस? काय काय झालं? आम्ही गप्पा मारत होतो. गप्पा? माझ्यासमोर मारा ना गप्पा. काय? अरे तुला आमच्या बायकांमधल्या गप्पा ऐकून काय करायचंय? अरे पण ही काय गप्पा मारायची वेळ आहे का? असं कधीही कुठल्याही वेळेला कसे गप्पा मारू शकता तुम्ही? बरं चला, झोपायचं नाहीये का? चल आई, गुड नाईट. गुड नाईट. अर्धा तास नाही झाला तर लगेच तिला बघायला आलास का? एवढा वेळ राहू शकत नाहीस तिच्याशिवाय? हे थांबायला हवं. सर आजसाठी बस करूया का? बस करूया म्हणजे अजून जॉगिंग सुरूच नाही केली आपण प्रॉपर. अहो मग आता एवढ्या वेळपासून काय करत होतो? अरे नाही नाही, आपलं रोज जेवढं ठरलंय तेवढं करायचंच आहे आपण पूर्ण. अहो सर पण एक दिवस नाही केलं तर काय होतं? आणि काय चाललंय? तू जॉगिंग करण्यापासून पळवाटा काढतेस का? अहो मी पळवाटा काढते का? थांबा दाखवतेच. जग भासते सारे नवे नवे बरसे जसे हळुवार चांदणे हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे बेधुंद मी बेधुंद तू स्वप्नातले फुलले ऋतू बेधुंद मी बेधुंद
अगं चल, उशीर होतोय ना आपल्याला. हो चला. वा, काय फोटो मिळालाय. माडिकांच्या मुलाचा फोटो म्हणजे हजारो लाईक्स. सुरके, आता पाय जरा वाईस दुखायचं कमी आलाय बघ. आता आता हळूहळू चालाय पण येईल बघ मला. हळू हा जमलं. सुरके, आता उभं राहून चालाय जमते बघ. आता सांग तुला काय आणायचं ते लगेच आण तू. हा, आता चालायला जमतंय म्हणून लगेच पट्टी सोडू नका. राहू दे ती पट्टी अजून. होय बाई. आणि मला काय बी नको. तुम्ही तेवढं धडधाकट माझ्या पुढे उभं राहा म्हणजे झालं. बाद झाला आता इथं राहायचं. चला की घरी जाऊ आपण. लय दिवस झालं घर बंद आहे. अगं सुरके, किती हट्ट करशील ग. ती काय आपल्या मनावर असते वय. आता डॉक्टरनी सांगितल्याशिवाय कसं घरी जायचं. अहो पण आता बरी आहे मी, तरी कशाला थांबायचं इथं. हाय का आता. अगं तू काय बारकी आहेस का ग. अहो बारकी नाही म्हणून तर मला कळतं या. इथं राहिलं की पैसे वाढत जातात. कोण देणार ती. इथं राहण्यापेक्षा आपल्या घरी गेलेलं बरं. तुम्ही एकदा विचारून तर बघा की डॉक्टरला. बरं ती बघू, पण त्यांनी म्हणल्याशिवाय ना आपल्याला नाही जाता यायचं. अरे वा कापसे, उभं राहिलात की तुम्ही. बरं वाटतंय म्हणजे तुम्हाला. होय होय, आता जमतंय जरा चालायला. वा छान. आता लवकरच यांना पण बरं वाटणार आहेत आणि या चालायला लागणार आहेत. काय काय म्हणताय. आहे बरी आहे आता. फाईल बघू मला. नर्स, यांचं बीपी आणि शुगर चेक करून घ्या आणि पोस्ट लंच शुगर सुद्धा करून घ्या. ठीक आहे. ठीक आहे, ठेव. मिस्टर कापसे, डेव्हलपमेंट आहे म्हणजे सुधारणा आहे, पण त्यांना ताकद यावी म्हणून मी काही मल्टीविटॅमिन्स लिहून देते. बाकी छान आहे प्रगती. डॉक्टर, आम्ही आता घरी केव्हा जायचं. हे बघा, साधारण एक 2 ते 3 दिवस तरी तुम्हाला इथे थांबावं लागेल. हा पण आता तब्येत बरी आहे की तिची. बरी आहे पण सर्जरी झाली आहे ना, त्यामुळे आम्हाला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागतं पेशंटला. कुठल्या गोळ्या कंटिन्यू करायच्या आहेत, काय करायचंय हे सगळं ठरवावं लागतं. त्यामुळे 2 ते 3 दिवस तरी तुम्हाला इथे थांबावंच लागेल. पण डॉक्टर मॅडम, या सगळ्याला पैसे किती लागतील. नाही म्हणजे खर्च सांगितला असताना तर तजवीज करता आलीस तू. हे बघा, तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या. हो, असं कसं म्हणताय डॉक्टर मॅडम. पैशांची तजवीज तर आत्ताच करायला लागेल ना. सुरेखाजी, तुम्ही त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. बरे व्हा आधी. हो डॉक्टर, तुम्ही तिच्या समोर जरी अंदाज सांगितला ना तरी चालेल. म्हणजे कसं आहे, आम्हाला जोदा करता येईल. साधारण एक 7 लाखापर्यंत खर्च जाईल. काय. 7 लाख. हो हो, तुम्ही काळजी करू नका. इंद्रजित सरांनी तुमचे सगळे पैसे भरलेत. ठीक आहे, काळजी करू नका. मी येते. हो, 7 लाख. एवढं पैसे कसं फेडायचं. जन्माती फिटायचं नाहीत बघ पैसे. डोंगरा एवढं मोठं उपकार झालं बघ त्यांचं आपल्यावर. थांबा. काय झालं आई. उर्मिला, आई काय झालंय सांगशील का. उर्मिला लवकर ये. मालती, काय ग, काय झालं, काय प्रकार आहे हा. या या, बरं झालं तुम्ही पण आलात. काय तुमच्या लाडक्या राणीची आरती करायची आता. मोठा पराक्रम गाजवून आली तुमची लाडकी राणी. चेहऱ्यावर बघा
जराही लाज नाहीये. कशा करता ओरडताय? कशा करता ओरडतेय? बघायचंय काय झालं? बघायचे तुमच्या सुनेचे प्रताप? अजित दे हे घ्या बघा. बघा बघा बघितलं तुम्ही? हे धंदे चालू आहेत घराच्या बाहेर जाऊन. म्हणजे घरातली कामं करायला नको म्हणून घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन हा गलिच्छपणा. शी. कोणी केलंय? राणीचा तोल जात होता म्हणून मी तिला सावरलं, फक्त एवढंच. बरोबर. तोल गेलाच हिचा. पण माझं म्हणणं आहे जगाला तमाशा कशाला दाखवायचा? अक्कल नको का हिला? मुळात सतत तुझ्या मागे मागे करायची गरजच काय आहे? अरे लोकांनी वाभाडे काढलेत अक्षरशः. अजित जरा कमेंट्स वाचून दाखव खालच्या. काकी ते सांगितलं ना एकदा, कमेंट्स वाच. अजित कमेंट्स वाच. दादा तो फोटो व्हायरल झालाय. अरे महाडिकांची सून म्हणत बऱ्याच वाह्यात कमेंट केल्यात लोकांनी. आणि आपल्या घराण्याबद्दल आणि आबा काकीबद्दल पण बोललेत. महाडिकांची सून अशी, महाडिकांची सून तशी. महाडिकांच्या घरी हेच शिकवलं जातं का? अशा बऱ्याच कमेंट केलेत लोकांनी. काय ऐकलं ना सगळ्यांनी? बहिणी बघताय ना तुमच्या लाडक्या राणीने काय दिवे लावलेत? सगळीकडे फक्त हिच्याच नावाची चर्चा आहे. आता एवढा पराक्रम गाजवलाय म्हटलं आरती तर व्हायलाच पाहिजे हिची. महाडिकांचं नाव सगळीकडे पसरतंय. असे गुण उधळलेत की सगळे बोलतायत. नाही नाही आरती तर करायलाच हवी बाबा हिची. आण उर्मिला दे. राणी 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 सगळ्यांना फार कौतुक आहे ना हिचं. हा खूप अपमान वाटतो ना तुम्हाला सगळ्यांना हिचा. हे बाई ओवाळते तुला. मालती काय करताय तुम्ही? आजवर महाडिकांच्या नावावर कोणी बोट दाखवायची हिंमत केली नाही. पण आज आपल्या कृपेमुळे महाडिकांच्या अब्रूचे धिंदवडे काढले जात आहेत. आरती तर झालीच पाहिजे तुझी. घ्या अजून या अशा रस्त्यावरच्या पोरीला डोक्यावर घेऊन मिरवा. आज आपल्यावर ही वेळ आली. अजून डोक्यावर घेऊन नाचलात ना तर यापेक्षा गाण्याची वेळ आणली. मालती बास. आता मला गप्प करू नका. बघितलत ना स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं हिने काय केलंय ते. बरं हे आपल्याला दिसतंय. आपल्या मागे तोंड काढत आहे. आपल्याला काय माहित? आई ना हे बघ आई, ही काही एवढी मोठी गोष्ट नाहीये. आणि हे मुद्दाम काही व्हायरल करतात लोक आजकाल. तू का राणीला दोष देतेस? बरं त्या फोटोमध्ये राणी एकटी नाहीये, मी सुद्धा आहे तिच्यासोबत. मग त्याने जर महाडिकांची इज्जत जात असेल ना तर त्याला मी सुद्धा तितकाच कारणीभूत आहे. तू राणीला का बोलतेस? फक्त मलाही बोल ना. इंदिरा अरे तू अजूनही हिचीच बाजू घेतोयस. अरे नालायक मुलगी आहे ही. तुला वाटेल ते करायला लावतीये. गैरफायदा घेते तुझा आणि तुझ्या लक्षातही येत नाहीये रे. मला माहितीये ना हे असलं काहीतरी करायला हिनीच भाग पडला असणार आहे तुला. कारण हिच्यासारख्याच मुलींना ना हे असे चीप चाळे करायला आवडतात. मालती पुरे शांत व्हा आता. मला शांत करू नका. त्यापेक्षा ना आपल्या घरात आधी ही घाण बाहेर काढा.
अगे उत्तम केलंस ना तू. महाडिकांच्या अब्रूचे धिंदवडे काढायचे होते ना तुला. का महाडिकांचा मुलगा कसा तुझ्या नादाला लागलाय हे अख्ख्या जगाला दाखवायचं होतं. ती त्याची बायको आहे. पण तरी असले चाळे करताना लाज नाही वाटत. आणि बायको असली म्हणून काय झालं, जगासमोर अशी थेरं करायची का? ते काही नाही. आता यावर एकच पर्याय आहे. यापुढे इंद्रा आणि राणी या घरातनं एकत्र बाहेर जाणार नाहीत. मालती तुम्ही नाही जाणार.